मी सुनील लवाळे, शेती सल्लागार, विठ्ठल कृषी सेवा केंद्र, शिरसाळा. तर मला आज खूप महत्त्वाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सध्या खरीपाची पिके पूर्णपणे आपण काढलेली आहेत आणि ऊस लागवडीची घाई गडबड माझा शेतकरी राजा करत आहे. तर ऊस लागवड करत असताना आपण काय करतो की सरी काढतो. सरी काढल्याच्या नंतर जे आपण ऊसाचं बेणं म्हणतो आपल्या भाषेमध्ये, ऊसाची कांडी पाण्याच्या पाठीमागे आपण पायाने दाबतो आणि तण नियंत्रणासाठी आपण दुकानदाराकडे जातो आणि काय म्हणतो की आम्हाला बीजनाशक द्या. मग दुकानदार पण तुम्हाला जास्त काय विचारत नाही, बीजनाशक मागितलं की बीजनाशक देऊन टाकतो. तर कोणतं बीजनाशक देऊन टाकतो? हे अट्राजिन नावाचं बीजनाशक देऊन टाकतो. तर याने काय होतं मित्रांनो, आपल्या शेतावरती पाणी पडल्यापासून भिजल्यापासून आपलं शेत 48 तासाच्या आत याची फवारणी केली तर 2 महिन्यापर्यंत तण नियंत्रण होतं. पण खरी गंमत इथं आहे मित्रांनो, आपण सरी काढलेली असते आणि त्याच्यानंतर जर आपल्या शेतावरती पाऊस झाला किंवा आपलं शेत भिजलं तर काय होतं मित्रांनो की आपल्या शेतामध्ये तणांचे जे अंकुर आहेत, बीज अंकुर, ते अगोदरच जमिनीतून वर आलेले असतात, उमजलेले असतात. त्यामुळं आपण या अट्राजिन नावाच्या बीजनाशकाची जर वरती स्प्रे केला तर त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही. मग आपण दुकानदाराकडे जातो आणि त्यांना म्हणतो की बघा, तुम्ही आम्हाला बीजनाशक दिलं, आमच्या शेतावरती तण आलं. त्याचं कारण आहे की आपण सरी काढल्याच्या नंतर आपल्याकडे आता पावसाचं तर काय सांगता येत नाही, सगळे ऋतू बदललेत आणि पावसाळा कंटिन्यू चालू आहे. तर पाऊस आला असेल आणि तिथून जर 2-4 दिवसानंतर आपण जर तर मित्रांनो, याचा 100% रिझल्ट येण्यासाठी आपल्याला अट्राजिन सोबतच, जे की आपण 2,4-D म्हणतो, हे तणनाशक, या दोन्हीचं कॉम्बिनेशन, अट्राजिन 100 ग्रॅम व 2,4-D 100 ml, दोन्हीचं कॉम्बिनेशन जर आपण घेतलं, याचा जर स्प्रे घेतला तर आपल्याला 100% खात्रीशीर रिझल्ट मिळून जाईल आणि तण नियंत्रण 100% होईल. धन्यवाद.